हालेलुया हालेलुया। याईची साक्ष आहे। 1 महिन्यापासून याईचे खूप कंबर दुखायचे, तसेच पाठीचा मणका देखील दुखायचा। याई म्हणते की पाठीचा मणका दुखल्यावरती त्याच्या पाठीच्या मणक्याला सूज देखील चढायचे। या त्रासासाठी याईने नाथाची दिवशी या ठिकाणी प्रार्थनेमध्ये हजर होते आणि नाथाची दिवशी या ठिकाणी नाचून गाऊन स्तुती केली जात होती। त्या स्तुतीमध्ये याईने विश्वासाने भाग घेतला आणि नाचून गाऊन स्तुती करत असताना याईवरती देवाचा सामर्थ्य आला आणि ते सामर्थ्याने खाली पडले। त्याक्षणीच प्रभू येशूचा याईला स्पर्श झाला आणि 1 महिन्याचा त्रास पूर्णपणे निघून गेला। तेव्हापासून याईचा पूर्णपणे बरे। तसेच याईची दुसरी साक्ष आहे। बऱ्याच वर्षापासून याईच्या अर्धडोकेदुखीचा त्रास होता। याई म्हणते की आज ती या ठिकाणी प्रार्थनेला आली तोपर्यंत त्यांना हा त्रास चालूच होता आणि आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये ब्रदराने इथून संदेश दिला की कोणीतरी एक अशी व्यक्ती आहे दुखीचा त्रास आहे, त्याचा तो निघून जात आहे। त्या क्षणी याईला प्रभूचा स्पर्श झाला। त्याच्या डोक्यामधील काहीतरी निघून गेल्यासारखं जाणवलं आणि याईचं डोकं पूर्णपणे हलकं झालं। याई पूर्णपणे बरे म्हणून प्रभूचे आभार मानते। म्हणून आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। याईंची साक्ष आहे। 7 वर्षापासून याईंच्या डोक्यामध्ये वाईट विचार यायचे, तसं त्यांना आत्महत्या करायला वाटायचे आणि त्यांना घरात राहायला वाटत नव्हतं। या त्रासासाठी आईने डॉक्टरांचे पण उपचार केले, वैद्यांचे उपचार केले। याई म्हणते की त्यांनी नवस पण घेतला, पण त्यांना त्यांच्याने काही फरक जाणवला नाही। म्हणून याई या केंद्रामध्ये प्रार्थनेला येत राहिली, प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेत राहिली। तसं त्याने उपास प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेतला आणि नाताळच्या दिवशी ब्रदरांनी जेव्हा आईला आशीर्वाद दिला त्या क्षणी आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता आई म्हणते की त्यांच्या डोक्यामध्ये वाईट विचार येत नाही, तर त्यांचं डोकं पूर्णपणे हलकं झालेलं आहे। म्हणून मी आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। याईची साक्ष आहे। 1 महिन्यापासून याईच्या संपूर्ण अंगाला खूप खाज यायचे। या त्रासासाठी याईने मंगळवारच्या दिवशी कोणत्याही भेटीमध्ये भाग घेतला। याईने त्याची समस्या ब्रदरांना सांगितले। याईसाठी ब्रदराने प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे याईला प्रभूचा स्पर्श झाला। आता 3 आठवडे झाले पूर्णपणे याई बऱ्याच अजिबात अंगाला खाज येत नाही। म्हणून याई प्रभूचे आभार मानते। म्हणून आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। याईची साक्ष आहे। 1 महिन्यापासून याईच्या संपूर्ण अंगाला खूप खाज यायचे। या त्रासासाठी याईने मंगळवारच्या दिवशी कोणत्याही भेटीमध्ये भाग घेतला। याईने त्याची समस्या ब्रदरांना सांगितले। याईसाठी ब्रदराने प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे याईला प्रभूचा स्पर्श झाला। आता 3 आठवडे झाले पूर्णपणे याई बऱ्याच अजिबात अंगाला खाज येत नाही। म्हणून याई प्रभूचे आभार मानते। म्हणून आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया।